प्रॉफिट कन्सर्न हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बोर्ड परीक्षेसाठी, कारण 12 मार्कांचा क्वेश्चन आहे, त्याला और काहीच नाही. पण बरेचसे विद्यार्थी काय करतात, हा टॉपिक कठीण आहे म्हणून त्याला इग्नोर करतात. पण जर हा टॉपिक सॉल्व करण्याची जर टेक्निक जर व्यवस्थित जर असेल, स्टेप बाय स्टेप जर सॉल्व केलं तर हा टॉपिक तुम्हाला अतिशय सोपा होऊन जातो. यासाठी थोडीशी जी आपली टेक्निक आहे अकाउंट सॉल्व करण्याची ती तुम्हाला मी ह्या क्वेश्चनमध्ये समजून देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आपण आता आन्सर क्वेश्चन बघायला सुरुवात करू, नंतर मग आन्सर सॉल्व करू. जशी पद्धत मी घेईल त्याच पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व करत चला. तुमचा वेळ पण वाचेल आणि सर्व ॲडजस्टमेंट लवकर क्लिअर पण होतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा आता 9th नंबरचा क्वेश्चन घेतोय. इथे ब्रॅकेटला म्हटलं आहे बघा, न्यूली इस्टॅब्लिश कन्सर्न, म्हणजे ही संस्था ह्याच वर्षी सुरू झालेली आहे. यांचं मागच्या वर्षी ही संस्था नव्हती, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, यांचं ओपनिंगचं कॅपिटल काहीच नाही राहणार. ओके, तर बघू आपण कोणता बॅलन्स कुठं येईल. विश्व शांती मंडळ वॉज इस्टॅब्लिश ऑन 1st April 2013 अँड द फॉलोइंग इज द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन फॉर देअर फर्स्ट इयर 13-14, म्हणजे हे यांचं पहिलं वर्ष आहे 13-14. सबस्क्रिप्शन इन्कममध्ये घेतो, एंट्रन्स फीज इन्कममध्ये घेणार, डोनेशन इन्कममध्ये घेणार. ओके, आता यांच्यावर जर ॲडजस्टमेंट असेल एंट्रन्स फी आणि डोनेशनवर तर परिणाम चेंज होतील, पण आत्ता आपण इन्कममध्ये त्याला कंप्लीट करू. ॲसेट्समध्ये फर्निचर ॲसेट्समध्ये, बुक्स हे पण ॲसेट्समध्ये, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, न्यूजपेपर एक्सपेंडिचर, ऑफिस रेंट एक्सपेंडिचर, सॅलरी एक्सपेंडिचर, फिक्स डिपॉझिट ॲसेट्स, कॅश इन हँड ॲसेट्स, कॅश ॲट बँक ॲसेट्स. इथपर्यंत बॅलन्सेस सिम्पल आहेत. पुढे काय म्हटलं आहे, डेप्रिसिएट फर्निचर बाय 1000, फर्निचरवर 1000 डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. एकदम सिम्पल ॲडजस्टमेंट आहे. काय करणार, फर्निचरमधून लेस आणि खर्चामध्ये म्हणजे एक्सपेंडिचरमध्ये संपलं. 2 नंबरचे ॲडजस्टमेंट, एंटायर अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीज अँड डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. एंटायरचा अर्थ होतो पूर्ण. एंटायर म्हणजे काय, पूर्ण रक्कम एंट्रन्स फीजची आणि डोनेशनची, म्हणजे ही एंट्रन्स फीज आणि डोनेशन काय करून टाका, कॅपिटलाइज करून टाका. म्हणजे इन्कममध्ये आपण घेणार होतो, आपण कुठे घेणार होतो त्याला, इन्कममध्ये घेणार होतो. मग इन्कममधून लेस करून टाका आणि मग कॅपिटलमध्ये ॲड करून टाका. मागच्या क्वेश्चनला आपण घेतलं होतं सेम तसंच. मागच्या क्वेश्चनला आपण 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज केली होती बघा. हा क्वेश्चन होता मागचा आपला. 50% ऑफ एंट्रन्स फीज आपण कॅपिटलाइज केली होती, एंट्रन्स फीमधून लेस आणि कॅपिटलमध्ये ॲड केले होते. इथं पण तेच करायचं आहे. डोनेशन आणि एंट्रन्स फीमधून काय होऊन जाईल, दोघे पण इन्कमला आहेत, म्हणजे इन्कममधून लेस होईल आणि कॅपिटल फंडमध्ये काय होऊन जाईल, ॲड. आता काय होतं आहे बघा, मागच्या उदाहरणामध्ये 50%च म्हटले होते, म्हणजे 50% लेस करून 50% लायबिलिटीमध्ये घ्यायचे होते. पण जे उरले ते इन्कममध्ये शिल्लक राहणार होते. ठीक आहे, जे उरले ते इन्कमला शिल्लक राहणार होते. पण आता मला सांगा, इथे इन्कम बाजूला काही शिल्लक राहील का? एंट्रन्स फीज आणि डोनेशन पूर्ण जर कॅपिटलाइज करून टाकली तर इन्कमला शिल्लक काहीच राहणार नाही. मग तुम्ही इन्कमला डायरेक्ट परिणाम नाही पण दाखवला तरी पण चालेल, कारण तिथे बॅलन्स आउटर कॉलममध्ये 0 येणार आहे, नील येईल. मग तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. मी जेव्हा सॉल्व करून देईल तेव्हा तुम्हाला ते परिणाम इन्कममधून लेस करून बॅलन्स 0 आहे असं मी दाखवून देईल. तिसरे ॲडजस्टमेंट, देर आर 1000 मेंबर इच पेइंग 100 ॲज ॲन्युअल सबस्क्रिप्शन. बघा इथे यांच्याकडे एकूण मेंबर किती आहेत, 1000 मेंबर आहेत आणि प्रत्येकजण किती पैसे पेड करत आहे, 100. ही आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट असते बघा. तुम्हाला इथे लिहून दाखवतो बघा, ही ॲडजस्टमेंट असते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण काय करतो, सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला घेतो. पण डायरेक्ट अमाऊंट तुम्हाला दिलेलं नाही आहे, तुम्हाला ती शोधावी लागणार आहे. कशी बघा, यांच्याकडे एकूण मेंबर किती आहेत, 1000 आणि प्रत्येकजण किती पेड करणार आहे, 100. मग 1000 गुणिले 100 जर केले तर 1,00,000 रुपये यांच्याकडे प्रत्येक वर्षी वर्गणी जमा व्हायला पाहिजे. पण बघा इथे रिसिप्टला सबस्क्रिप्शन फक्त किती मिळालं यावर्षी, 95,000 मिळालेले आहेत.
याचा अर्थ काय होतोय की अजून पण 5,000 रुपये मिळायचे बाकी आहेत आणि हेच 5,000 तुम्हाला शोधून काढायचे आहेत आणि ते ॲडजस्टमेंटमध्ये घ्यायचे आहेत. आणि काय करतो परिणाम आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला. ते 5,000 कसे आले हे मी तुम्हाला लिहून दाखवतो. यांच्याकडे एकूण मेंबर किती आहेत 1,000 इंटू प्रत्येकजण किती पेड करत आहे 100 ईच. 1,000 गुणिले 100 जर केले तर अमाऊंट होऊन जाईल 1,00,000 रुपये. म्हणजे इतकं यांच्याकडे टोटल जमा व्हायला पाहिजे. त्यापैकी ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन रिसिव्ड फक्त किती आहे हे बघा. रिसिप्टला 95,000 फक्त ॲक्च्युअल मिळालेलं आहे. याचा अर्थ काय होतोय हे 5,000 रुपये आपल्याला अजून मिळायचे बाकी आहेत. 5,000 रुपये मिळायचे बाकी आहेत. आता हे 5,000चा आउटस्टँडिंगचा परिणाम काय करायचा. पहिला परिणाम सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला घेणार. सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला. ही झाली तिसऱ्या ॲडजस्टमेंटची वर्किंग नोट. समजतंय. म्हणजे सबस्क्रिप्शनमध्ये किती ॲड करणार 5,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्समध्ये. नेक्स्ट लास्ट ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹600 अँड ऑफिस रेंट ₹700. सॅलरी आणि ऑफिस रेंट दोघं पण आउटस्टँडिंग आहेत. दोघांवर टिक करू आपण अगोदर. आणि मागच्याच ॲडजस्टमेंटला घेतलं बघा आपण. परिणाम काय करतो आउटस्टँडिंग सॅलरीचा परिणाम सॅलरीमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये. इथे फक्त सॅलरीवर नाही आहे रेंटवर पण आहे. म्हणून पहिला परिणाम करायचा संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि सेकंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये. आणि क्वेश्चन पूर्ण संपेल. आता आपण याला आन्सर सॉल्व करून घेऊ. त्याआधी तुम्ही हा क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. कारण जेव्हा मी आन्सर सॉल्व करून देईल तेव्हा तुम्हाला समोर क्वेश्चन दिसणार नाही. यासाठी क्वेश्चन जर तुमच्या नोटबुकमध्ये असेल तर आन्सर सॉल्व करताना तुम्हाला नोटबुकमध्ये क्वेश्चन बघता येईल. ओके. चला तर बघा मित्रांनो, आपण आन्सर करता मी कॉलम्स ड्रॉ करून ठेवलेले आहेत. बॅलन्सेस ट्रान्सफर करू. सगळ्यात पहिले रिसिप्ट साईडला सबस्क्रिप्शन म्हटलेलं आहे. इन्कम साईडला घेऊ. त्यावर ॲडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन 95,000. त्यावर आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट आहे. नाव देऊ आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. आणि तुम्हाला इतक्यात बघा मी क्वेश्चनच्या खालीच ते 5,000 रुपये काढून दाखवले ते आउटस्टँडिंगचे. तेच 5,000 रुपये तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. पण ते जेव्हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हा आपण ते परिणाम करणार. नंतर एंट्रन्स फीज आहे 10,000. त्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. लिहून ठेवू फक्त इथे आपण एंट्रन्स फीज 10,000. कॅपिटलाइजची ॲडजस्टमेंट आहे. लेस कॅपिटलाइज. आणि कॅपिटलाइज किती करायची तर पूर्ण 100% कॅपिटलाइज करायची आहे. जेव्हा 100% आपण कॅपिटलाइज करू तर 10,000मधून 10,000 लेस होतील. बाहेर काहीच नाही उरणार. म्हणून मी बोललो होतो की हे तुम्ही इथे नाही पण लिहिलं डायरेक्ट तरी चालेल. पण कॅपिटल फंडमध्ये काय व्हायला पाहिजे ॲड. जेव्हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हा आपण ते लेस करू. आत्ता फक्त नाव टाकून सोडून दिलेलं आहे. यानंतर पुढचा बॅलन्स आहे डोनेशन 75,000. डोनेशन 75,000 लेस कॅपिटलाइज पुन्हा 100% आहे. लेस करून कॅपिटल फंडमध्ये काय करून टाकू आपण त्याला ॲड करून टाकू. जेव्हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हाच लेस करू. आत्ता फक्त आपण नाव टाकून सोडून दिलेलं आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे क्वेश्चन सॉल्व करण्याची. यानंतर पेमेंट बाजूला फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर घेणार आपण ॲसेट्सला आणि त्यावर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट पण आहे. फर्निचर 20,000 लेस डेप्रिसिएशन.
जेव्हा ती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट येईल तेव्हा आपण ते लेस करू. ही बघा, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे क्वेश्चन सॉल्व करण्याची. ज्यावर ॲडजस्टमेंट आहे ते काय परिणाम होणार आहेत ते लिहून ठेवा, पण जेव्हा ते ॲडजस्टमेंट येईल तेव्हाच लेस करा. याच्याने काय होईल की एक पण ॲडजस्टमेंट तुमची सुटणार नाही किंवा कोणतीच ॲडजस्टमेंटचे चुकीचे परिणाम होणार नाहीत. फक्त इफेक्ट लिहून ठेवा, जेणेकरून समजा ॲडजस्टमेंट आपल्याकडून सुटली, पण समजा आता फर्निचरची ॲडजस्टमेंट आपली लिहायची राहून गेली, तर आपल्याला लगेच लक्षात येईल की बघा ही अमाऊंट बाहेर आलेली नाही आहे, म्हणजे काहीतरी ॲडजस्टमेंट बाकी आहे. यासाठी ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. नंतर सेकंड आहे बुक्स. बुक्सची अमाऊंट आहे 15,000. यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे एक्सपेंडिचरमध्ये घेणार. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाऊंट आहे 5,000. यानंतर न्यूजपेपर्स 2,500 रुपये. पुढचा बॅलन्स आहे ऑफिस रेंट 7,300, त्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आहे तर अमाऊंट इनरला आली पाहिजे. ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगचे आहे, ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग. बघा मी तुम्हाला परत सांगतो, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. जे ॲडजस्टमेंट आहे त्याचे परिणाम लिहून ठेवा. ॲड होईल, लेस होईल, काय नाव येईल सगळं लिहून ठेवा, आणि जेव्हा ते ॲडजस्टमेंट येईल तेव्हा ॲक्च्युअल अमाऊंट ॲड लेस जी करायची ती करा. त्यानंतर पुढचा बॅलन्स आहे सॅलरी. सॅलरीची अमाऊंट आहे 8,400. याच्यावर पण आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे. नाव टाकून ठेवा आपण, ॲड आउटस्टँडिंग. नेहमीप्रमाणे नाव टाकून सोडून दिलं. त्यानंतर पुढे आहे फिक्स डिपॉझिट. ॲसेट्समध्ये येईल, ॲडजस्टमेंट काहीच नाही. फिक्स डिपॉझिटची अमाऊंट आहे 1,00,000. त्यानंतर कॅश इन हँड 1,800. नंतर कॅश ॲट बँक 20,000 रुपये. सर्व बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले. आता एक एक ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व करायची आहे. त्यासाठी पहिली ॲडजस्टमेंट आपण बघणार आहोत. एक एक ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करू. त्यात बघा पहिली ॲडजस्टमेंट काय म्हटलेली आहे, डेप्रिसिएशन आहे फर्निचरवर 1,000. मग आपण बघा नाव टाकून ठेवलेलं आहे. हा फायदा बघा इथं होतो आहे, 1,000 लेस करून अमाऊंट बाहेर येईल 19,000. सेम पद्धत तुम्ही सेम आन्सर सॉल्व करा जसं मी सॉल्व करतो आहे. तुम्हाला नक्की क्वेश्चन फास्ट पण सॉल्व होईल आणि तुम्हाला नक्की समजेल की आपला वेळ वाचतो आहे आणि ही पद्धत सगळ्यात सोपी पद्धत आहे. डेप्रिसिएशनचा दुसरा परिणाम एक्सपेंडिचरमध्ये, तिचं नाव देऊ टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,000. यानंतर दुसरी अमाऊंट आहे एंटायर अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीज अँड डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. ही एंट्रन्स फीजची आणि डोनेशनची अमाऊंट कॅपिटलाइज करून टाका म्हटलेलं आहे. हे यांचं पहिलंच वर्ष आहे, तर मला सांगा इथे कॅपिटल फंड काही राहील का? ओपनिंगचं कॅपिटल फंड काहीच राहणार नाही. जे होईल ते चालू वर्षी तयार होईल, चालू वर्षी क्रिएट होईल. तर एंट्रन्स फीसची पूर्ण अमाऊंट कॅपिटलाइज करायला सांगितली. बघा आपण नावं टाकून ठेवले, ते फक्त इथून 10,000 लेस केले, बाहेर 0. जे तिथून लेस केले ते इथे ॲड केले. ॲड एंट्रन्स फीज 10,000. बघा ही पद्धत किती सोपी पद्धत आहे. नंतर डोनेशनवर पण कॅपिटलाइज आहे 75,000 पूर्ण, बाहेर नील, तिथून लेस केले, इथे ॲड करून टाक. डोनेशन 75,000. यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनची आणि ते परिणाम पण तुम्हाला मी लिहून दिले. पहिला परिणाम काय करायला सांगितला, सबस्क्रिप्शनमध्ये ॲड बघा नाव टाकून ठेवलेत आपण 5,000 इथे ॲड केले. अमाऊंट आउटर कॉलममध्ये येईल 1,00,000 आणि जे ॲड केले ते बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला घ्यायचे. नाव द्यायचं सेम आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हे एका ओळीत मावणार नाही म्हणून 2 ओळीवर व्यवस्थित लिहा. पुढे लास्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी 600 आणि ऑफिस रेंट 700. नाव टाकून ठेवले बघा आपण. याचा फायदा किती होतो आहे, सॅलरीवर 600 आउटस्टँडिंग ॲड करून अमाऊंट बाहेर 9,000 आणि रेंटवर ऑफिस रेंटवर 700 रुपये ॲड करून अमाऊंट बाहेर 8,000 रुपये. क्लिअर इथपर्यंत. सॅलरीवर 600 आणि ऑफिस रेंटवर 700 आउटस्टँडिंग दोघे ॲड करून बाहेर घेतले. जे ॲड केले ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये घ्यायचे. नाव द्यायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी आणि ऑफिस रेंट. सॅलरीची अमाऊंट आहे 600 आणि आउटस्टँडिंग रेंटचे आहे 700. 600 आणि 700 एकूण आउटस्टँडिंग आहे यावर्षी 1,300 रुपये. ते अमाऊंट बाहेर 1,300. आणि मित्रांनो इथपर्यंत आपण सर्व ॲडजस्टमेंट संपवून टाकल्या. आता बघा कोणता बॅलन्स तुम्हाला इनर कॉलममध्ये दिसतो आहे का, कोणता बॅलन्स तुम्हाला इनर कॉलममध्ये दिसतो आहे का. हा बॅलन्स बाहेर आला, हा पण बाहेर आला. याची पण ॲडजस्टमेंट संपली, याची ॲडजस्टमेंट संपली, याची ॲडजस्टमेंट संपली. म्हणजे कोणताच बॅलन्स तुम्हाला इनर कॉलममध्ये दिसत नाही आहे. म्हणून मी बोललो की ही सगळ्यात सोपी पद्धत आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न सॉल्व करण्याची. ही जी पद्धत आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता अकाउंट्स क्लोज करू. अकाउंट्स क्लोज करताना जी साईड जास्त असेल त्या साईडची आपण अगोदर टोटल करतो. इन्कमची टोटल समोरच दिसते आपल्याला 1,00,000 रुपये आहे. इकडे बघू आपण एक्सपेंडिचर बाजूला 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15 आणि 9 24 आणि 1 25, 25,500 एक्सपेंडिचर आहे. इन्कम 1,00,000 रुपये आहे. इन्कम साईड जास्त आहे. इन्कमची आधी बेरीज करू. 1,00,000 रुपये त्याच्यामधून 25,500 काय करायचे आपल्याला लेस. इथे नाव देऊ सरप्लस. कंसात नाव द्यायचं एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर. 1,00,000 मधून 25,500 काय करायचे लेस, तर बॅलन्स होईल 74,500. तुम्हाला हे जमायला पाहिजे. आता 74,500 जो फरक आला तो इथे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा. नाव द्यायचं ॲड करताना सरप्लस 74,500 रुपये. 74,500 लिहिल्यानंतर ही सर्व टोटल या तिघांची आउटर कॉलममध्ये आली पाहिजे. बाहेर घ्यायची. 2 0 कॉमन आहेत. 5 सेम. 4 आणि 5 9, 7 आणि 7 14 आणि 1 15. 1,59,500 रुपये. इथपर्यंत आल्यानंतर ॲसेट्स आणि लायबिलिटी दोघी साईड जर सारख्या येत असतील तर आपला आन्सर बरोबर येईल. यांची टोटल अगोदर करू आपण. लायबिलिटी साईडला अमाऊंट संख्या कमी आहेत, 2च संख्या आहेत, त्यांची टोटल करून घेऊ. 5 आणि 3 8, 1 आणि 9 10, 0 हातच्याला 1, 1 आणि 5 6, 1,60,800 रुपये. इकडे चेक करू आपण. 2 0 कॉमन आहेत. नंतर 8 सेम. 5 आणि 1 6, 6 आणि 5 11 आणि 9 20, 0 2 कॅरी ऑन, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि हा 1 सेम. 1,60,800. दोघी साईड जर सारखे येत आहेत तर आपला आन्सर बरोबर. पूर्ण आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो सबस्क्राईब याकरता करायचं आहे की जेणेकरून पुढचा व्हिडिओ जेव्हा मी बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे.